नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि सोपं कोकणी स्टाईल मिनी पॉपलेट फ्राय। तयार आहात ना? चला मग सुरू करूयात। तर तुम्ही इकडे बघू शकता पॉपलेट आपण कशी कट करून घेतले, त्याच्यावर मसाला वगैरे टाकला आहे, हळद, मीठ आणि मसाला टाकला आहे आपण त्याच्यावर। तर आपण छोट्या साईजच्या 5 ते 6 पॉपलेट आणल्या आणि त्याच्यावर आपण आता हे मसाला टाकून त्याला मॅरिनेट होऊ देणार आहोत थोडा टाईमसाठी। त्याला प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे। तो मसाला चांगला आपण लावून घ्यायचा आहे त्या पॉपलेटला। तुम्ही पाहू शकता कसा आपण मसाला लावत आहोत। हा मसाला आपण लावू आणि 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होऊ देऊ त्याला। आपण पॉपलेटला खाचा मारले जेणेकरून तो मसाला आपण त्या पॉपलेटच्या आतमध्ये जाईल आणि आपली पॉपलेट चविष्ट होईल। आता आपण लसूण ठेचत आहोत। लसणाने एक माशांना वेगळीच चव येते, तर त्यासाठी लसूण खूप महत्त्वाचा असतो। तर आपण लसणाचा पेस्ट बनवत आहोत। लसूण पूर्णपणे ठेचून घ्यायचा पहिले। आता आपण पॅन ठेवला आहे गॅसवर। पॅनला थोडं गरम होऊ देऊ आपण, त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते थोडं निपटून जाऊ देऊ। आता आपण तेल टाकत आहोत पॅनवर आणि आता आपण पॉपलेटचे पीसेस 1 बाय 1 आपण टाकू त्याच्यावर। त्याच्या अगोदर आपल्याला लसूण टाकावं लागेल। लसणाला थोडंसं फ्राय करू आपण सर्वप्रथम। खूपच तडका असा आपण देत आहोत लसणाला। तुम्ही बघू शकता कसं तेल उडत आहे। आता आपण 1 बाय 1 एक पॉपलेटचा पीस ठेवत आहोत। पॉपलेट ठेवताना जरा जपून ठेवा, कारण की तेल उडण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे पॉपलेट पॅनवर काळजीपूर्वक ठेवावी। तुम्ही बघू शकता कसं आपण पॉपलेट ठेवली आहे अशा प्रकारे पॅनवर। आता जो मसाला आहे तो सगळा काढून त्याच्यावर लावायचा आहे, जो उरलेला मसाला राहतो तो, जेणेकरून आपला मसालाही वेस्ट जाणार नाही आणि पॉपलेट पण आपली टेस्टी होईल। गॅस थोडा मंद गतीवर ठेवून द्यायचा त्याची फ्लेम, जेणेकरून पॉपलेट आपली प्रॉपरली फ्राय होईल। एक बाजू परतून झाला, आता दुसऱ्या बाजूला पण आपण परतून घ्यायची आहे, जेणेकरून दुसरी बाजू पण आपली कुरकुरीत होईल आणि पॉपलेट आपले टेस्टी होईल। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक खास रेसिपीसोबत। तोपर्यंत खा, प्या आणि आनंद घ्या। धन्यवाद।